अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 17 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर आजचा हा गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कोजागिरी पौर्णिमा आहे। बऱ्याच लोकांनी काल 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली असेल, मात्र बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की यावर्षी 2 दिवस 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर अशा दोनही दिवशी आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करता येणार आहे। कारण बघा, 16 ऑक्टोबर बुधवारच्या रात्री 8:40 पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा सुरू झालेला आहे, तर 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4:46 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। त्यामुळे यावर्षी आपल्याला 2 दिवस पौर्णिमेच्या सेवा उपाय हे करता येणार आहेत। असं म्हटलं जातं की जी पौर्णिमा किंवा जी ही शुभतिथी ही सूर्याने पाहिलेली असते, तर तीच तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। बघा, काल रात्रीपासून सुरू झालेली पौर्णिमा ही आज दुपारी समाप्त होत आहे, म्हणजे ही पौर्णिमा आज सकाळी सूर्याने पाहिलेली आहे। त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय आणि ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही आज दिवसभर करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्ही उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे काही असे विशेष उपाय सांगणार आहे। हे उपाय जर तुम्ही आज पौर्णिमा तिथीला केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित राहील। घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा जी अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाईल। कारण तुरटी ही आपल्या घरात सकारात्मकता आणते। तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते। आपल्या नशिबामध्ये नसलेल्याही काही गोष्टी असतील तर त्या देखील ही तुरटी आपल्याकडे खेचून आणते। आता मी तुम्हाला 1, 2 ते 3 विशेष उपाय सांगणार आहे। त्यापैकी जसे जमतील तसे तुम्हाला उपाय करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय हा मुलांसाठी आहे। मुलं सतत घरात चिडचिडपणा करत असतील, मुलं घरामध्ये व्यवस्थित वागत नसतील, सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतील, मुलांना सतत नजर लागत असेल किंवा तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील, त्यांना कुठलीही एखादी नकारात्मक शक्ती त्रास देत असेल किंवा एखादी बाधा त्यांच्या पाठी लागलेली असेल, तर अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हा पहिला उपाय जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। हा उपाय अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। यासाठी तुम्हाला तुरटीचे 7 खडे आणि खड्या मिठाचे 7 खडे घ्यायचे आहेत। मोजून तुरटीचे 7 खडे आणि मिठाचे 7 खडे, ठीक आहे। आपल्या उजव्या हातामध्ये तुरटीचे हे 7 खडे आणि डाव्या हातामध्ये मिठाचे 7 खडे घ्यायचे। आपली जी मुलं आहेत त्यांना एका ठिकाणी बसायला सांगायचं। त्यानंतर आपल्या मुलांवरून हे 7 खडे जे आहेत हे एका वीस उतरवून घ्यायचे। सगळ्यात पहिले तुरटीचे खडे हे 7 वेळा उतरवायचे। त्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये घेतलेले जे खडे मिठाचे खडे आहेत हे 7 वेळा उतरवून घ्यायचे। त्यानंतर ह्या दोनही गोष्टी घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं। वाहतं पाणी नसेल तर एक बादलीभर किंवा एखाद्या मगमध्ये पाणी बाहेर घेऊन जा आणि त्या पाण्यामध्ये या दोनही गोष्टी घातल्या तरीही चालतील। त्यानंतर हे जे पाणी आहे हे घराच्या समोर एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्या। लक्षात ठेवा, हे पाणी कुणाच्याही घरावर किंवा कुणाचाही पाय पडेल किंवा कुणाचंही म्हणजे तिथे लक्ष जाईल अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला फेकायचं किंवा ओतायचं नाही। कारण आपल्या मुलाबाळांची जी नजर आहे ही कुणालाही लावायची नाही, तर ही नजर काढायची असते, ती काढून संपवायची असते। जर तुम्ही अशी नजर काढून जर कुणाच्या दारात फेकत असाल तर त्याने मुलांना जास्त त्रास होतो आणि केलेला जो उपाय आहे हा देखील फेल ठरतो। यानंतरचा दुसरा उपाय, घरातील 4ही कोपऱ्यांमध्ये नकारात्मक शक्तीचा वास खूप जास्त आहे। घरामध्ये सतत अपघात घडत आहेत, घरामध्ये सतत संकट येत आहेत, सतत विघ्न येत आहेत, घरात एकोपा नाहीये, कलह होत आहेत, तर तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे। यासाठी काचेचे 4 बाउल घ्यायचे। काचेच्या 4 मोजून वाट्या घ्यायच्या। काचेच्या वाट्या नसतील तर काचेचे ग्लास प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, कारण आपण थंड
पेय पिण्यासाठी हे काचेचे ग्लास आवर्जून घरात ठेवतो. तर आपण हे ग्लास घेतले तरीही चालेल. आता या 4ही ग्लासमध्ये तुरटीचे 4 खडे ठेवायचे आहेत आणि आज रात्री झोपण्यापूर्वी हे 4ही खडे म्हणजे हे 4ही बाउल किंवा जे 4 ग्लास तुम्ही घेतलेले आहेत तर हे तुम्हाला घरातील 4 कोपऱ्यांना ठेवायचे आहेत. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा 4ही दिशांनी तुम्हाला ह्या काचेच्या वाट्या किंवा काचेचे ग्लास तुरटी घालून ठेवायचे आहेत. उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर ह्या 4ही वाटा घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार उघडून घराच्या बाहेर जाऊन या 4ही वाट्यांमध्ये घातलेले 4 तुरटीचे जे खडे आहेत हे 4ही दिशांना फेकून द्यायचे. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. जसे हे खडे तुम्ही आज रात्रभर घरामध्ये ठेवून अभिमंत्रित कराल आणि जसे तुम्ही दुसऱ्या दिवशी हे तुरटीचे खडे घराच्या बाहेर फेकाल तसं तुमच्या घरातील अवलक्ष्मी, नकारात्मक शक्ती, बाधा, संकट, आजारपण सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल. आणि जेव्हा सगळं वाईट घराच्या बाहेर फेकलं जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये चांगले यायला सुरुवात होईल, घरात सकारात्मकता येईल. यानंतरचा पुढील उपाय जो आहे हा खास लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, पैशांचा ओघ चहूबाजूने घरात वाढण्यासाठी हा शेवटचा उपाय. तुरटी ही पैशांना आकर्षित करते. तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करते. तुरटी ही घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करते. आपल्या नशिबात नसलेल्याही गोष्टी तुरटी आपल्याकडे खेचून आणते. यासाठी आज पौर्णिमा तिथीला सायंकाळी देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि तिथे एक आसन घालून बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोजून 6 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. छोटे छोटे 6 तुरटीचे खडे, 6 अख्ख्या लवंगा आणि 6 हिरवे वेलदोडे, सोबत 1 रुपयाचा एक सिक्का. देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये एक छान पांढऱ्या रंगाचा कापड ठेवायचा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले हे 6 तुरटीचे खडे घालायचे. त्यावरती तुम्हाला 6 लवंगा घालायच्या आहेत, 6 हिरवे वेलदोडे घालायचे आहेत आणि त्याच्यावरती 1 रुपयाचा हा सिक्का ठेवायचा आहे. यावरती थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत. त्यानंतर जो काही तो कापड असेल तर त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे. आता त्याची ही जी पोटली तयार होईल ही पोटली माता लक्ष्मीवरून 7 वेळा ओवाळायची. 7 वेळा जसं आपण घड्याळाचे काटे घड्याळाचे आकडे म्हणजे घड्याळाचे जे काटे आहेत ते जसे फिरतात त्या पद्धतीने उजवीकडून डावीकडे असं 7 वेळा ही पोटली माता लक्ष्मीवरून ओवाळून घ्यायची. आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने लावून द्यायची. उजव्या बाजूला असेल, डाव्या, कुठल्याही बाजूला लावा, फक्त ती आपल्या घराच्या आत लावायची. या उपायाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा ओघ नेहमी वाढता राहील. बघा, या पांढऱ्या कापडात ज्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत म्हणजे लवंग असेल, वेलदोडा असेल, तुरटी असेल, ह्या सगळ्या लक्ष्मीप्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या, लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या गोष्टी आहेत. तशा या गोष्टी तुम्ही पोटलीत बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल. तुमच्या घरात सकारात्मकता येईल, घराची भरभराट होईल, घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर होईल.